सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही समोर आपत्कालीन पायऱ्यांवरनं 6व्या मजल्यावरनं धावताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये चित्रित. सैफ अली खान हल्ला प्रकरण अज्ञात आरोपींवरती विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल. हल्लेखोराने 1 कोटी रुपये मागितले. एफआयआर मध्ये उल्लेख. सैफच्या मुलाची नर्स एलियामाचा जबाब. सैफ अली खानवरती हल्ला करणारा अजूनही पसार. आरोपीला शोधण्यासाठी 20 पथकं तैनात. मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये पोलिसांची पथकं रवाना. सीसीटीव्हीचे 3 डीव्हीआर पोलिसांनी इमारतीतून ताब्यात घेतले. मुंबई सेफ नाही असं म्हणणं चुकीचं. सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडून सर्व माहिती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. सैफ अली खानवरचा हल्ला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगणारा. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावं, पटोलेंची मागणी. सैफ अली खानला भेटण्यासाठी आशिष शेलार रुग्णालयात. पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असून हल्लेखोर लवकरच पकडला जाईल. आशिष शेलारांची प्रतिक्रिया. सैफ अली खानवरचा हल्ला धक्कादायक. आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित. सैफ अली खानची प्रकृती स्थिर. त्यांना मज्जारज्जूच्या जवळपास इजा झाली होती. चाकूचा काही भाग अडकलाय, तो काढलाय. सैफवरती उपचार करणारे डॉक्टर नितीन डांगे यांची माहिती. कठीण परिस्थितीला सामोरं जाताना आम्हाला थोडा वेळ हवाय. अशा कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया. वांद्रे पश्चिमेच्या स्कायपर टॉवर मध्ये 5 जानेवारीला चोराने मालक आणि गार्डला धमकावलं. पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवला नसल्याची इमारत मालकाची तक्रार. तर पोलिसांनी चोराला सोडून दिल्यावरती चोराने उलट येऊन मालकाला धमकी दिली असंही कळतंय. विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिक कराडची नातेवाईक. वाल्मिकची नातेवाईकाच्या नावाने विदेशामध्ये गुंतवणूक. वाल्मिक कराडचा आर्थिक व्यवहार पाहणारी व्यक्ती विदेशात असल्याची सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता अनिल गुजर यांच्यासह सीआयडीचे किरण पाटील करणार. मकोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यास तपास DYSP रँकच्या अधिकाऱ्यांकडे सोपवला जातो. बीडच्या अंबेजोगाई रोडवरील मस्साजोग जवळील टोल नाका वादाच्या भोऱ्यात. या टोल नाक्यावरनं 28 मे या दिवशी आवादा कंपनी मॅनेजरचं अपहरण तसंच या टोल नाक्यावरून संतोष देशमुखांचं अपहरण झालं होतं. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. कोणत्या आधारावर कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केले? नागपूर खंडपीठाचा धनंजय मुंडेंना सवाल. मुंडेंनी 2023 मध्ये कृषी साहित्य खरेदी धोरणामध्ये बदल केले होते. आंबेडकरी अनुयायांचा आज परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च. सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींवरती कारवाई न झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायी आक्रमक. दुपारी 1 वाजता परभणीतून हा लॉंग मार्च मुंबईकडे निघणार. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांकडनं सरकारी आर्थिक मदतीला दुसऱ्यांदा नकार. जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही, कुटुंबियांनी केलं स्पष्ट. मंत्रिपदी नियुक्ती झाल्यामुळे नियमानुसार संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदावरनं पदमुक्त. विधानसभा निवडणुकीआधी शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती त्यांची झाली होती. भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतणार. विधानसभेच्या वेळी दिली होती शरद पवारांची साथ, तर अजित गव्हाणे सुद्धा 20 माजी नगरसेवकांसह पुन्हा घड्याळ हाती घेणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसीय अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अधिवेशनाच्या तयारीसाठी आज शिर्डीत येणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात घेणार आढावा. सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडणार बैठक. महाकुंभ मेळाव्यामुळे विमान कंपन्या मालामाल. प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटाचं बुकिंग मोठ्या प्रमाणावरती वाढलं. त्यामुळे दिल्ली ते प्रयागराज या विमानांच्या तिकिटांच्या किमतीतही 21% वाढ.
भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. मालेगाव तहसील कार्यालयातील जन्म प्रमाणपत्रासाठी आलेल्या अर्जांची सोमय्या पाहणी करणार. सोलापूरच्या बार्शीतून 6 बांगलादेशींसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बार्शीतून 5 महिला आणि 1 बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात. बांगलादेशींना बार्शीत राहण्यासाठी मदत करणारे तिघेही अटकेत. बुलढाण्यातल्या केस गळती प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करून आरोग्य विभागाला दिल्या आवश्यक सूचना. 26 जानेवारीच्या आत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार. फेब्रुवारी महिन्याचाही हप्ता मिळणार. मंत्री अदिती तटकरेंची माहिती. इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंटने केलेल्या अभ्यासानुसार राज्यामध्ये 24,000 बसचा तुटवडा. राज्यातील 44 पैकी 30 शहरांमध्ये महापालिका नगरपालिकांची सार्वजनिक परिवहन सेवाच उपलब्ध नसल्याचं समोर. इलेक्ट्रिक गाड्यांसाठी एप्रिलमध्ये नवं धोरण. वाढतं प्रदूषण लक्षात घेता इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन. गाड्यांची सुरक्षितता आणि सवलतींचा नवीन धोरणामध्ये विचार होईल. राज्य परिवहन आयुक्तांची माहिती. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार. 20 जानेवारीपासून पोर्टल सुरू होणार. कर्नाक पुलाचा गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वेचा तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. 25 जानेवारीची मध्यरात्र ते 26 जानेवारीच्या पहाटेपर्यंत 6 तासांचा ब्लॉक. रात्रीच्या वेळी अधिकृत कागदपत्रांशिवाय रिक्षा चालवणाऱ्यांवरती वसई वाहतूक विभागाची कारवाई. 32 रिक्षा पोलिसांकडून हस्तगत. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईतल्या तापमानात वाढ. तर शुक्रवार आणि शनिवार दोन्ही दिवस मुंबईत कमाल तापमानाचा पारा चढा राहणार असा अंदाज. मुंबईचं वातावरण पुन्हा एकदा बिघडलं. बदललेल्या वातावरणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम. सर्दी खोकला तापाच्या रुग्णांमध्ये वाढ. नाशिकच्या पंचवटी परिसरातील काही भागामध्ये पाण्याची समस्या गंभीर. महिलांची पाण्यासाठी वणवण. आठवड्याभरात पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर हंडा मोर्चा काढणार असल्याचा महिलांचा इशारा. राज्यातल्या 3 धरणांचं मान्सून नंतर सर्वेक्षण नाही. धरण सुरक्षा कायद्याअंतर्गत मान्सून पूर्व आणि मान्सून उत्तर सर्वेक्षण करणं बंधनकारक असतं. धरणांच्या सर्वेक्षणासाठी नाशिक, नागपूर, कोल्हापूर महापालिकेसह लवासा, सहारा यांनाही नोटीस. वाशिममध्ये रब्बी हंगामामध्ये शिया बियाणं पिकाला शेतकऱ्यांची पसंती. यावर्षी 3,500 हेक्टरवरती या पिकाची पेरणी. चांगल्या उत्पन्नामुळे 4 वर्षांपासून वाशिममध्ये शिया बियाण्यांचं उत्पादन. मुंबईतल्या फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचं आंदोलन. फेरीवाल्यांच्या कुटुंबासह चेंबूरमध्ये केलं भीक मागो आंदोलन. नवी मुंबईत होणाऱ्या कोल्ड प्ले कॉन्सर्टसाठी पुढच्या आठवड्यामध्ये रेल्वेच्या विशेष लोकल गाड्या. कोल्ड प्लेच्या आयोजकांचा भारतीय रेल्वे, नवी मुंबई महापालिका परिवहन आणि सिटी फ्लो यांच्याशी करार. 19 जानेवारीला टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा. यासाठी बेस्ट बस गाड्यांच्या मार्गात बदल. कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाचा आज 61वा दीक्षांत समारंभ. समारंभाला राज्यपाल CP राधाकृष्णन येणार. चंद्रपुरामध्ये आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषदेचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन. परिषद संयोजक आमदार सुधीर मुनगंटीवार, जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित. मुंबई पोलिसांची बनावट नोटांच्या रॅकेटच्या विरोधामध्ये मोठी कारवाई. तब्बल 10,35,000 रुपये किमतीच्या 2070 बनावट नोटा पुणे पोलिसांकडून जप्त. या प्रकरणात 5 आरोपींना अटक. नागपुरातल्या कथित मानसोपचार तज्ज्ञावरती लैंगिक छळाचा 4था गुन्हा दाखल. 47 वर्षाचा विकृत मानसोपचार तज्ज्ञ चालवत होता मनोविकार केंद्र. करिअर काउन्सिलिंगच्या नावाखाली विद्यार्थी आणि तरुणींचं लैंगिक शोषण. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये केसलवाडा गावालगत मागील 4 दिवसांपासून वाघाचं दर्शन. नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरची खरेदीचा 1 लाख क्विंटलचा टप्पा पार. लाल मिरचीची आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण. मिरचीला 2,200 ते 4,000 पर्यंत दर. नंदुरबार शहरातील नेहरू चौकामध्ये विजेच्या रोहित्रला आग. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. ताडोबा ते तामिळनाडूपर्यंत प्रवास करणाऱ्या गिधाडाचा विजेचा धक्का लागून मृत्यू. ऑगस्ट 2024 मध्ये जीपीएस टॅग लावून त्याला ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्यात आलं होतं. त्र्यंबकेश्वर देवस्थानला रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी केले 1.25 किलो सोनं दान. 200 वर्षापूर्वीचा सुवर्ण मुकुट नव्याने बनवण्यासाठी दिलं सोनं. 17 आणि 18 जानेवारीला लोणावळ्यातल्या मनशक्ती केंद्रामध्ये गर्भसंस्कार या विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन. 500हून अधिक डॉक्टर्स आणि तज्ज्ञ करणार मार्गदर्शन. कुंभमेळ्यातल्या साध्वी हर्षावरती साधू महंतांची नाराजी. महाकुंभातील पहिलं अमृत स्नान महामंडलेश्वराच्या रथावरती बसण्यावरनं वाद. महाकुंभामध्ये ही परंपरा सुरू करणं पूर्णपणे चुकीचं. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं मत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 9 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. भाजपने 4 याद्यांमध्ये 68 उमेदवार घोषित केले असून मित्र पक्षांसाठी 2 जागा सोडल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 6वी आणि अंतिम यादी काँग्रेसने केली जाहीर. काँग्रेसचे सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली. दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीची स्टार प्रचारक यादी जाहीर. अजित पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह 20 जणांची यादी. पार्थ पवार यांच्या खांद्यावरती दिल्ली विधानसभेची जबाबदारी. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारची मंजुरी. या आयोगाच्या शिफारसी 2026 पासून लागू केल्या जातील. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. हरियाणा पंजाबच्या शंभू सीमेवरती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची 21 जानेवारीला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा. मोर्चामध्ये 101 शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातील बधल गावामध्ये 9 वर्षाच्या मुलीचा रहस्यमयी आजाराने मृत्यू. मृतांची संख्या आता 15वर, त्यात 12 मुलांचा समावेश. या मृत्यूच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या विद्युतीकरणाचं काम सुरू. गुजरातमधील सुरत बिलीमोरा बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान उभारले पहिले 2 स्टील मास्ट. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर सुबियांतो यांचा पहिलाच भारत दौरा. इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सौराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू सितांशू कोटक याची निवड. सितांशू कोटक यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. 22 जानेवारीपासून मालिकेला सुरुवात. आणीबाणीवरती आधारित इमर्जन्सी सिनेमाच्या स्क्रीनिंगला फडणवीस उपस्थित. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी आमच्यासाठी व्हिलन होत्या. फडणवीसांचं इंदिरा गांधींसंदर्भात विधान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.